पहिला चेंडू या ठिकाणी जगदीश भोईर यांचा आखोट्यापाचा चेंडू होता या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जगदीश आता मात्र करण या ठिकाणी स्ट्राईक होणं ते पाहतोय आपण. सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहतोय आणि एकच धाव. पुढील चेंडू जगदीश यांचा आता मात्र मयूर स्ट्राईकवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर फटका आणि चेंडू चाललाय ऑन द रोप. षटकार 6. काय फटका सजवला होता मयूरीने, अतिशय सुंदर. पाटील बॉलिंगला आले जर ना मयूरने 3 बॉलिंग 6 मारले तर हेमंत पाटीलला गौतम पाटीलला जर 3 6 मारले तर मयूर मागेला. अतिशय सुंदर या ठिकाणी सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 9 आणि नक्कीच या ठिकाणी पारितोषिक येते हेमंत पाटील यांच्या मार्फत. मयूरसाठी पारितोषिक आहे. दरम्यान या ठिकाणी जगदीश गोलंदाजी मार्क होते तयार. आता मात्र करण हो हो पुन्हा एकदा समोरच्या दिशेने क्षेत्रशी चेंडू खाली. आता मात्र कोणती चूक नाही आहे या ठिकाणी. बॅक टू डग आउट. करण गॉन. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू हाताळून दिले जगदीश याने. एक षटकार आल्यानंतर काय कमबॅक असतं या ठिकाणी दाखवून दिलंय. फायनलचा सामना आहे आणि या फायनलच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर या ठिकाणी प्रदर्शन दोन्ही संघाला करावं लागणार आहे. जो संघ जिंकेल त्याला प्रथम पारितोषिक चषक आहे ते या ठिकाणी मिळेल. आणि अतिशय सुंदर या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू खेळला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चितच या ठिकाणी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 11. निघाली
नवीन गोलंदाज गौतम या ठिकाणी दाखल होतोय आणि मयूर मांगेला याच्याचे पारितोषिक आलेलं आहे. गौतम याच्या गोलंदाजीवरती जर 3 चेंडूवरती 3 सिक्स मारले तर हेमंत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जर मयूरने या ठिकाणी गौतम यांना जर 3 चेंडूवरती 3 सिक्स मारले तर निश्चितच 500 रुपयाचं पारितोषिक हेमंत पाटील यांच्या मार्फत लागलेलं आहे. पाहूया नक्कीच या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय का हकदार. पहिला चेंडू या ठिकाणी गौतम मयूरसाठी तयार. ओहो पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावचा प्रयत्न निश्चितच केला जाणार नाही आहे कारण तेवढा सुंदर थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा मयूरसाठी पारितोषिक आलंय. मनीष पाटील यांच्याकडून पारितोषिक लावलं जात आहे. मयूरने 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय मात्र 1 धाव या ठिकाणी मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा गौतम गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकवरती पाहतोय आपण. आतापर्यंत धावफलकावरती धाव संख्या 14. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्राप्ती वॉरियर्स संघ अतिशय सुंदर आपल्याला गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलं षटक निर्णायक हाताळलं होतं. पुन्हा त्या बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ यष्टिक्षकाच्या डोक्यावरून मात्र 1च धाव या ठिकाणी मिळेल. आता मात्र या षटकातले 2 चेंडू शेष असतील. स्ट्राईक होती पुन्हा एकदा मयूर. मात्र 2 चेंडूवरती मोठी प्रहार येत आहेत का पाहावं लागेल कारण मयूर मांगेला एक आक्रमक फलंदाज आहे. फटकेबाजी करण्याचं कौशल्य आहे. पुन्हा एकदा सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का निश्चितच नाही. या ठिकाणी थांबवलंय. आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या 16 धावफलकावरती लागलेल्या आहेत. हो 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 काय चेंडू हाताळलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न निश्चितच नाही 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 थांबवलं. या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. षटक समाप्त होते. दुसरं 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा. बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू डीजे. या ठिकाणी 2 षटक समाप्त झाले. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा. एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश जरूर मिळालं असलं. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राकेश राठोड. गोलंदाजी मार्कवरती मगाशा सामन्यामध्ये राकेश राठोड यांना अतिशय सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी केली होती आणि पुन्हा एकदा टर्न
त्या ठिकाणी सामन्यामध्ये मिळाला होता. राकेश राठोडचा पहिला चेंडू पुन्हा एकदा प्रकाश. ओ हो हो, खोदून काढले चेंडूला, मात्र फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राकेशच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू राकेशचा, पुन्हा एकदा प्रकाश खेळण्यासाठी तयार. हो हो, पुन्हा एकदा खोदून 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 काढण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी बाद होऊन परतावं लागणार आहे प्रकाश याला. मयुषने जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. जवळ ये नागडे, मला एक चुम्मा दे नागडे. थँक्यू. धावसंख्या 10 भाग येते, 17 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी राकेश याची पाहायला मिळते आपल्याला. राकेश राठोड गोलंदाजी मार्क होती, तिसरं षटक हाताळतोय, वैयक्तिक पहिलं. अजून मयूर क्रीज मध्ये स्ट्रायकर वरती पाहायला मिळते आपल्याला. राकेश टू मयूर, पाहूया कशा पद्धतीने सामना केला जातोय. आता मात्र या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल, कारण धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 वरती. हो 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 हो, बॅटची कडा, परंतु चेंडू कॉन्फिडंट आहे. फटका आकर्षक सजवलाय, चेंडू चाललाय सीमा पार, षटकार 6. थँक्यू थँक्यू विजय. कृपया धावा सांगायचे. हा 4 धावा. 21 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. नक्कीच मयूरची फटकेबाजी पाहता क्षेत्ररक्षक कुठे ठेवावा आणि कसं क्षेत्ररक्षण सजवावं, नक्कीच प्रश्नचिन्ह आहे कर्णधारासमोर. ओ, पुन्हा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय का? हो हो, नाही. या ठिकाणी एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. निश्चितच या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावेने धावसंख्या 23 या धावसंख्येवरती नक्कीच अजून 2 चेंडू या षटकातले शेष असतील. आणि आता मात्र मयूर आक्रमक झाल्याची चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं, वारंवार बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये मयूरसाठी. दरम्यान राकेश याचा पुढचा चेंडू मयूरसाठी. ऑन साईडला मोठा फटका मारायचा होता, मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव विसावलाय. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 23. आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे आणि शेवटच्या चेंडूमध्ये किती धावांची मजल मारू शकतोय. राकेश, शेवटचा चेंडू तयार. पुन्हा एकदा बॅटच्या खाली चेंडू, समोरच्या दिशेने चेंडू वेगाने चाललाय. चेंडू चालला सीमा पार, चौकार. कमांड डीजे.
मात्र शेवटचा आणि निर्णायक षटक असणार आहे. नक्कीच धावसंख्या पाहिली आपण तर 27 धावा. धावफलकावरती मयूर नॉट आउट खेळतोय अजून. आता मात्र स्ट्राईक इन वरती असेल फलंदाज हितेश पाटील. आणि जास्तीत जास्त या षटकातली स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न मयूर याचा असेल स्वतःसाठी. मात्र कशा पद्धतीने खेळ केला जातोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण पाटील उर्फ बाबू. सत्तावीस धावा धावफलकावरती. शेवटचं निर्णायक षटक असणार आहे. पाहूया कशा पद्धतीचा खेळ केला जातोय. हितेश पाटील आणि मयूर मांगेला यांच्या मार्फत चांगली साथ दिली होती प्रकाश पाटील यांनी मयूरला. प्रवीण याचा पहिला चेंडू सामना करण्यासाठी हितेश तयार. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा हलकासा बदल वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू समोर ठेवण्याचा प्रयत्न होता. ओ हो काय चालाकी होती यष्टीरक्षकाची. मात्र त्या ठिकाणी प्रवीण ह्याला चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही आणि या ठिकाणी सुरक्षितरित्या एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. धावसंख्या 28. आता मात्र मयूर ऑन द फायर आहे. पाहूया 5 चेंडूंचा कशा पद्धतीने सामना करतोय मयूर. मोठे फटके येत आहेत का मयूर याच्या बॅट मधून की रोखून धरतोय प्रवीण मयूर याला. हात खोलण्याची संधी देत नाही आहे. पुढील चेंडू प्रवीण याचा मयूरसाठी. मयूर सज्ज. पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय. हो प्रेशर थोडंसं पाहायला मिळतंय. बाहेरच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न. मात्र अतिरिक्त एक धाव मिळेल व्हाईटच्या रूपाने. एक धाव. धावसंख्या 29. प्रवीण पुन्हा एकदा तयार. स्विच चीट करण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर फटका सजवलाय. चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय 1 बाउन्स. चौकार 4. वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. चल ग राणी जाऊया गाणी खेळूया पाखरा संग. अतिशय सुंदर फटका त्या ठिकाणी आणि 4 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने वधारते. 33 या धावसंख्येवरती. आता मात्र मयूर ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. हो धावा. अजूनही 3 चेंडू या षटकातले शेष आहेत. 3 चेंडूवरती किती धावा मारण्यामध्ये यश मिळतंय. कृपया प्रेक्षक वर्ग जे मैदानामध्ये गेले त्यांनी ताबडतोब बाहेर यायचं आहे. लवकरच जरा फास्ट या.
तुमचा आनंद आम्ही समजू शकतो, परंतु सामना चालू आहे फायनलचा. मात्र या ठिकाणी 3 चेंडू अजूनही शेष असतील मयूरसाठी. हो हो हो, अतिशय सुंदर. काय म्हणताय? कारण पुन्हा एकदा सीमापार षटकार 6 धावांसाठी. नाही आता फिरायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत आहे, आमची पावर आहे, ठणका तुम्हाला सोसायचा नाही, आपली यारी लई भन्नाट आहे, आपली यारी. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 45 वरती. प्रेक्षक लय खुश आहे त्या ठिकाणी. मला वाटतं भरपूरच नोटा आणलेल्या आहेत. मयूर अजून 2 चेंडू आहेत, 2 चेंडू तर 2 षटकार, आणखी 2 नोटा मिळून जातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण याचा मयूर साठी. आता मात्र सूर गवसला या ठिकाणी. हो 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 हो, शतरक्षी चेंडू खाली. गंभीर चूक करणार नाही, सॉरी गौतम, सॉरी गौतम या ठिकाणी चूक होणार नाही आहे. आणि हॅलो, या ठिकाणी बाद होऊन परतावं लागतंय मयूर याला. आता मात्र तर प्रेक्षक जाणार नाही. आता खरं तर गौतमकडे धावत यायला पाहिजे होतं. आणि माझ्या मळ्यामंदी घुसशील काय? अतिशय सुंदर फलंदाजी मयूर. पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा एक हाती फलंदाजी पाहायला मिळाली मयूर याची. आता सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल ते. आता मात्र या ठिकाणी 1 चेंडू असणार आहे शेवटचा. धावसंख्या 45 वरती. 50 आकडा गाठेल का? शेवटच्या चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र या ठिकाणी 50 आकडा गाठेल. चौकार आला तर निश्चितच या ठिकाणी जिंकण्यासाठी 50 धावा धावफलकावरती लागू शकतात कदाचित. परंतु आता आपण वास्तविक पाहिलं तर 45 धावा अजूनही धावफलकावरती आहेत. 1 चेंडू आणि 4 धावा येत आहेत का? निर्धाव येतोय चेंडू नक्कीच. प्रवीण चतुर गोलंदाज आहे त्या ठिकाणी. आपली काय कौशल्य त्या ठिकाणी वापरतोय का? फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विलास पाहतोय आपण. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. हो हो हो, पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू झालाय 1 बाउंस चौकार. आणि तो चौकार आलाय. धावसंख्या दिलेली आहेत 49 धावा. आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान असणार आहे. शुक्रिया 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 ताई तो जोरदार नाचतात का स्लोगाने घेऊ नाचतात ना तुम्ही जैसे चुतियों का तुम्ही जैसे देवड़ों का तारा ये दोस्तों तुम्ही जैसे चुतियों का तारा ये दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का माना ये दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का माना ये दोस्तों
तो होतो प्रेमाचा धोका दिला तिने मला प्रेमाचा धोका दिला तो होतो गौतम ने लागोपाठ मयूरला 3 6 मध्ये ते 1000 हेमंत पाटील मयूरला गौतमने मारले तर 3 मयूरला लागोपाठ 3 मध्ये ते 1000 नक्कीच अतिशय सुंदर या ठिकाणी फलंदाजी मयूर याची पाहिली आपण. हितविक 24 संघ या ठिकाणी 49 धावा मजल मारलेले आणि 50 धावांचं आव्हान दिलेलं आहे नक्कीच प्राप्ती वॉरियर संघाला. आणि पारितोषिक येते या ठिकाणी. मगाशी पारितोषिक आलेलं होतं मयूरसाठी, आता मात्र या ठिकाणी गौतमसाठी पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच जर मयूर याच्या गोलंदाजी होती, गौतमने जर 3 6 मारले तर हेमंत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. वारंवार या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय आपल्याला. मयूर याच्या गोलंदाजीवरती 3 षटकार गौतमने मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच हेमंत पाटील यांच्या मार्फत या ठिकाणी दिलं जातंय. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय निशांत आणि गौतम नक्कीच या ठिकाणी गौतमसाठी कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जाईल पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण. अमर याच्या हातून गौतमचा कॅच सुटला होता आणि त्यानंतर तो सामना त्या ठिकाणी गौतम यांनी विजयी केला होता आणि थेट फायनलमध्ये त्या ठिकाणी तिकीट मिळवलं होतं. आता मात्र या ठिकाणी फायनलमध्ये विजेता कोण, 49 धावांचं आव्हान असताना पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण. हाच संघ 48 धावांवरती पहिल्या सेमीफायनलमध्ये नक्कीच त्याने नितीन योद्धा या संघाला रोखून धरलं होतं. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा 49 धावांचं आव्हान आहे. मला गोलंदाज आणि समालोचन कक्षामध्ये नक्कीच आमच्यासोबत या ठिकाणी योगेश घरत यांचं सुद्धा स्वागत आहे. हॅलो हॅलो 50 तर 50 टेन्शन नको घेऊ. 50 धावांचं आव्हान या ठिकाणी पाहतोय आपण. नक्कीच प्राप्ती वॉरियर संघ योगेश जर आपण बघितलं ना तर अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला मयूर मार्फत पाहायला मिळाली. आता मात्र या ठिकाणी गौतम मार्फत अपेक्षा आहे या ठिकाणी फलंदाजीची, कारण गौतमला या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. मयूरच्या जर गोलंदाजीवरती 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले ते हेमंत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्की नक्की, कारण गौतम पाटील सुद्धा चांगला फलंदाज आहे. तसा मयूर मांगेला सुद्धा. पहिला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर मारा, वाईटच्या रूपाने पहिली धाव. हॅलो 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 थोडा जरा वाढव. हॅलो 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 आता मजा येईल. तसेच चांगले असे गोलंदाज मयूर मांगेला. किती मारलं मयूर मांगेलाने? अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते मयूर मागेला याच्या मार्फत आपल्याला. आता मात्र गौतम ह्याला थोडासा रोखून धरलाय. मोठी फटके खेळण्याची संधी नक्कीच या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये योगेश घरत यांचं. आणि बॅक टू डॅग आउट
खाता न खोलता झिरोवरती बाद करून पाठवलाय गौतम याला बॅक टू डगआउट. नक्की नक्की, कारण काय त्या चिठ्ठीमध्ये काय होतं ते समजलं नाही आपल्याला सर. काय चिठ्ठी लिहून होते काय पहिलंच बघताकडे गेलं होतं काय माहिती. जरा DBN लाईव्ह आपला प्रवीण पाटील धनु मांगेला याच्या जरा टार्गेट करा जरा, काय चिठ्ठीमध्ये काय नक्की आहे काय रे. तसा गौतम पाटील असा बलाढ्य खेळाडू बाद झालेला आहे. थोडा जरा प्राप्ती वॉरिसला जरा दबाव आलेला आहे. थांब जरा तो बक्षीस लावी थांब जरा, कला काय करता आता बोलायला घेईनी तर तुम्ही आलं बक्षीस लावाला तो. आणि सर आमचे पहिल्या मॅच पासून बसलेला, तुम्ही जेवले का नक्की ना. काय खाल्लं काय काय राहील तर काय नाही काय दिखा नाही हुक्क बोंबीला नाही तर वाटते काय रे काय सर्व खतरनाक नाही जरा. नक्कीच नक्कीच या ठिकाणी व्यवस्था चांगली होती जेवणाची. सरांचे सगळे शिष्य आहेत. महेश गुप्ता पण जाम भारी आहे, जाम भारी म्हणजे एक बोलू फायदा नाही. यो कोणा शॉटर बंधू बंधू खतरनाक. 1 नंबर गेला तरी 1 नंबर आहे. हा 7 नंबर आमचा बाजूलाच आहे नरेश पाटील. आणि धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. मयूर मयूर आणि काय बक्षीस बोल बापा हॅट्रिकला. अरे 1 विकेटला लावा ना, काय हॅट्रिकला का कंजूस मारिकला करता. चला फालतू गिरी आहे तुमची. 1 विकेटसाठी लावा, हॅट्रिकसाठी अजून टाईम आहे. 1च विकेट गेलता त्यांनी. पार्थ घरात बघायचं नाही इकडे. चांगलाच भिरकावलेला आहे. आणि तिथे बापा बापा जाम मोठा खेळाडू यो आहे. आमच्या मास्टरचा टॉपचा खेळाडू आहे यो विलास पठाण. तेव्हा एकदम उलट्या उड्या मारते काय पालट्या उड्या काय मारते काय बोलून फायदा नाही याचं. जाम भारी खेळाडू आहे यो आमचा विलास पठाण. 1 नंबरचा खेळाडू आहे. आणि धावसंख्या दिलेली आहे ती 4 धावा. फलंदाज आहेत ते निशांत आणि संतोष पाटील. संतोष पाटील म्हणजे बंधू. आणि आजूबाजूला फिरणारे स्टार खेळाडू तरंग मांगेला स्टाईलो सगळे फेकाडलेले खेळाडू आहेत आमच्यासारखे. नरेश पाटील बाबाचा आशीर्वाद घेताना चांगला असा सुंदर चेंडू. मयूर काहीतरी रागाने गोलंदाजी करताय आज. सर बोलायचं आहे तुम्ही त्याला घाबरताय. चालू द्या कारण बऱ्याच वेळ या ठिकाणी समालोचन मी केलेलं आहे. तुम्हाला एक संधी चांगली नक्कीच. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला मयूर मार्फत. आणि नक्कीच तुम्ही म्हणताय तसं त्या चिठ्ठीमध्ये काय होतं ते शोधावं लागेल. या ठिकाणी धावसंख्या 4 आणि शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला मयूर याचा. नक्कीच या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी मयूर याच्या आतापर्यंत. हो 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 अतिशय सुंदर फटका भिरकावलाय मात्र चेंडू झाला सीमा पार षटकार. कमान डीजे देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे. हॅलो 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 गौतम पाटील तुझी संधी गेलेली आहे 9 नंबर दाखवायची. निशात दाखवू शकतो 1 नंबर. तुझी संधी गेलेली आहे 9 नंबर दाखवायची संधी गेलेली आहे तुझी. जाम भारी चालले मजा आले जाम मजा तर जाम फिरकवला जाम लांब फिरकवला. किती रन 10 धावा झालेले आहेत. आणि 18 चेंडू 40 धावा असताना संतोष पाटील आणि निशाद पाटील आणि तसेच बाबाचा आशीर्वाद घेऊन आलेले आहेत ते नरेश पाटील. टाटा करतात बाय बाय करतात. सगळ्या 9 नंबरचे खेळाडू 7 नंबरचे खेळाडू 1 नंबरचे खेळाडू घरचे घरा नाही सगळं काय रा. 9 नंबर दाखव रा जरा बंधूला ऐकायला तर 9 नंबर दाखव. 1 नंबर दाखव चल निशात. राजूचा पोर 1 नंबर म्हणजे राजूचा पोर एकच होता राजू दादा ना. या बऱ्याच टीमा गेल्या जाम हुशारी करत होते त्या सगळ्या बाजूला गेले ना. सगळ्याच बाजूला गेले जाम हुशारी करत होते कवी. धावसंख्या झालेली ती 10. पंचायत ते मनोहर पाटील आपला सगळं काम आपटून आलेले आहेत. आणि जो टॉपचा पंच आहे तो गंगाधर पाटील काय गेले करा
नाही कर जेवीला का बरं नशिबानं मी कॉमेडी ऐकायला जाम लांब लांबून लोक येतात मी काय बोलू नाही शकत ना नुसती गर्दी हे सगळं नानाचे मुले आणि आता गोलंदाज झालेले आहेत ते करणच ना रे ते आईचा आशीर्वाद घेऊन आलेले आहेत 2 दिवस एकविरेला होते नुसते आईचे आशीर्वाद घेत होते याला 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 जयेंद्राला मस्करी वाटते म्हणजे सोन्याला नुसतं हाते घालून धावसंख्या झालेली आहे ती 11. नक्कीच या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी बंधू याला या ठिकाणी टळ ठोकावं लागणार आहे स्वतः सेट व्हावं लागणार आहे निशांत आक्रमक फटकेबाजी करतोय आणि नक्कीच एक सुंदर समालोचन आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतंय योगेश दादा यांच्या मार्फत एक कॉमेडी कारण कंटाळे होते बऱ्याच मगापासून नक्कीच संपूर्ण प्रेक्षक वर्ग आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी एक हसू आपल्याला पाहायला मिळत आहे आकुडापाचा चेंडू पुन्हा भिडकावलाय क्षेत्ररक्षक मयूर मांगेला स्वतः खाली आणि या ठिकाणी कोणती बॅक टू द गावड योगेश दादा नाही चांगलासा खेळ पकडला नाही रंग चढ़ा है रंग चढ़ेगा बैंड बजा है बैंड बजेगा जश्न चला है जश्न चलेगा ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा आइला रे आइला आत्तीचा माइला आइला रे आइला आत्तीचा माइला रंग चढ़ा है रंग चढ़ेगा बैंड बजा है धन्यवाद डीजे आजूबाजूला वराच्या झाडाखाली बहलेन टायगर बहलाय भाव्या बहलाय अनिल बहलाय न देवेन विजा कोण रा तोंड करा दबीतर प्रशांत पाटील सगळी बहलेन कोण कोण दिखत नाही तर म्हणजे ऍडजस्ट करून घ्या जरा तुम्ही ना एक गडी बाद झालाय तो निशांचे रूपन बेकार खेळाडू होता तो 1 नंबर दाखवायला गेला पण दाखविलं ना त्यांनी आता ऑडी आमचा हातेवच खाली अरे कोणता फोन आला आता हे बेकार फोन करतं का नाही अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला करण याची कटाकटाने फोन येतं आता वराच्या जरा खाली पिवायला बहलेन कधी ती फलं पण ती खावायला बहलेन ऊसाचा पाणी 5 फलं काय रा नाही ना तहा नाही ना दिखता तुम्ही कॅमेरामध्ये यूट्यूब त्यावर मार कॅमेरा जरा जाऊन दे 187 देशन चल चांगलाच बिरका विलास पठाण पहिलाच बोललो बी आम बेकार फलंदाज ना गोलंदाज एक टायमाला यांनी उलटी उडी मारील ती पण तो नेमका माईक बंद झालता विलास पठाण 10वी पासून फॉर्मला आहे तो गेल्या वर्षी 111 मध्ये होता जाम फॉर्ममध्ये आहे तो काय रा तुमचं काय लफडं आहे हॅलो हॅलो सर आणि धावसंख्या झालेली आहे ती 12 आणि आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन येतील करण मांगेला आपले सॉरी करण रमेश पाटील काय नाही रे थोडं ऍडजस्ट करून घे. प्लेअर मागल्यामध्ये टाकीता का काय अरे तवर काय केलं तरी सगळे हानच आता आगरी कोलीच मॅच आहे आपली बरोबर आहे. राखीवाची गरज नाही पुढील चेंडू खोलवर टपायचा चेंडू बंधूचं काय समजून नाही रे बंधू आरामात खेळ र ड्रीम 11 ला कॅप्टन आहे तो मावा बंधू ते बघून घे काय ते बाबा मग बघू नको विजय बाबा जाम भारी बोल बाबा पण मंत्र घेऊन येते आमचे मास्टरला येतात जवळ आणि आता आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील करण रमेश पाटील आणि फलंदाज आहे तो प्रवीण पाटील DBN हेलिकॉप्टर मारण्यात ते माहीर आहेत पटकन हलाचा पंचाने पकडला तर वांदा झाला त्या पंचको पाहते गंगाधर पाटील आता पम्मू आलाय ओंडोचा भाऊ काय बक्षीस आहे करा काय नाही का
सगळे आपल्याच टीमान र बाप्पा. अरे टीमा काय आपलाच गाव कप आहे. हा ते तर आहे रे बाप्पा. पण काय बोलू. गावठी बोल. चांगला टेट्टा होईल आहे ना यो यो मयूर मांगेला. जाम मॅच मध्ये घुसला. काय ती चिठ्ठी बघायला लागली किशन काय आहे ती ते बघ जरा तू मयूर आपले एमू. अरे पटकन गेलं ते काय दिखलं नाही. चालतच ते. आणि षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती तुला माहित आहे ना ते 15. अभिषेक- थांब जरा गपचूप रे. 15 धावसंख्या झालेली आहे. चुप बते मी. ओनर बघ ओनर बघ हा हा तो बघ हा हे करते तो बघ रंजन पाटील तो बघ. जाम भारी बोल. गाल्फी ताजी झाले नाथ. आणि बॉलर आहेत ते आता कोण र मने दे काय र रंजन मनेला दे. मन्यावर लेग स्पिनर आहे नको का. चल त्याला 5वर दे 5वर. त्यांनी पण 2 किंगफिशर मारायचा कॅन मारले तुला माहिती नल. आणि धावसंख्या झालेली आहे ती 15 आणि 12 चेंडू 35 धावा. हो स्टाईल हो सरापर मोबाईल दे. मोबाईल दे. एक मिनिट थांब. बॉबी तुला माहित आहे ना अभिषेक शर्माने काही चिठ्ठी करील ती तर ही मर्डरनी चिठ्ठी काढली. तुला सगळं मस्करी वाटते रे. ह्या चिठ्ठ्या कवऱ्या काढले आपण नाही का पलटो. तेव्हा युट्यूब नव्हतं रे बाप्पा. आणि आता आलेले आहेत आपले हिरो हिरो गोलंदाजीसाठी आलेले आहेत साहिल मांगेला. न मॅन ऑफ द सिरीज पण हिरो होंडा आहे. हिरो हिरो विलास पठाण जरा आत कर जरा काय रागावला कामवर. ते दुपारी तू 1.5 तास का घालले रे 2 तास का चालत येतो का काय पप्पी हे 2 तास घालले नाही चालत चालत येताना. बॉबी तुला माहितीये का यो बॉलर आहे ना पॅट कमिंगचे गट टाकी ते हे युट्यूबवर बघते ना रे. सगळं तटच गणित शिकून येते यो. चालेल चालेल काय हरकत नाही. आणि आता 12 चेंडू 35 धावा. एकाच 2 षटकार येतो का काहीतरी टिप्स देऊन आलेला आहे गौतम बंधूला. बंधू जरा थोडा फेल झालेला आहे पण ह्या मॅचला जर तो चांगला खेळतोय तर मजा येईल. आणि नक्की 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 षटकार काय र 6 धावा वाजव डीजे. डीजे नको बदल टाइम कंप्लीट. जान ले लो ना जान रे जान ले लो ना जान रे. थँक्यू डीजे. हो बघूयात डीजे वाजू कोणाचा नको बस. आता 10 वाजेपर्यंत टाइम आहे नुसतं याप नको करू. कोणाचा जान घेतोय आणि कोणाचं काय घेतोय. बंधू 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 बंधू. मी तुला काय सांगते सांगितलं पहिलं होतं. युट्यूब नव्हतं बघ तेव्हा चिठ्ठ्या टाकायचा. तर बघ फ्रीज मध्ये चिठ्ठी थंडी करीत ठेवायचं तुम्ही. अरे चुतियागिरी नको करू रे, सगळ्यांना माहिती पडेल. धावसंख्या झालेली आहे ती 21 आणि 11 चेंडू 29 धावा. बंधू गरम झालेला आहे. अरे विजय काहीतरी थंडा पाणी घेऊन आलाय नाही का. अरे खुर्ची घेऊन आलाय का. सॉरी सर. ओके ओके ओके. नरेशला काय ओढबी जर काय लिंबू बिंबूकडे बाजूला ठेवले का काय काय भरोसा कोणचा कटक काय लिंबू फिरे कोण. बंटीने विकेट घेतला तर डिबेन कडून 200 रुपये. आणि मला वाटते पंच 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 आपले आहेत ते मनोहर पाटील. हे पण वाईट चेंडू आलेला आहे. धावसंख्येमध्ये वाढलेली आहे ती. आणि राहुल जोगडिया आलेले आहेत. आपा ओपनचे खेळाडू आहेत ते आता आलेले आहेत ते राहुल जोगडिया. तो तट कतारला होता ना मॅच खेळाला. कट्ट कट्ट खेळते आपल्याला सांगून नाही शकू आपण. पुढील चेंडू आणि पुन्हा फिरणार आहे तो. माटे मन्या याच्याच मुले बारीक रेलाय. मन्या अंबेर आहे तो बारीक याच्या मुले झालाय. हात वरती खालती पाय खालती वरती. कवायत धावसंख्येमध्ये झालेली आहे ती 23 रन झालेले आहेत. आणि 11 चेंडू 27 धावा. विलास पठाण 50-50 सामना यो 50-50. जाम बारी. बाबा खुर्ची घे ना बाबा. चुप ते बदल वाईट बोलत. साहिल मांगेला यांचा पुढील चेंडू. रमेश वाहन पाटील यायचं इकडे बसा इकडे स्टेजवर या ना यार. काय गार्डन मध्ये फिरता हे फालतूगिरी आहे तुमची. पॅट कमिंग्स पुन्हा मारलाय, घुमवलं टोलवलाय. आणि झेल मयूर. बाद. मयूर. चुकीचा शॉट मारला आणि मयूर यो आपल्या- पण निघला पैसे घेऊन. बंधू बाद झालेले आहेत. चांगले असे खेळाडू बाद झाले आहेत. आणि ओ आर पाटील होय बाप्पा दादा भाऊ आहे ना का आतमध्ये. बापा तो जेवून आलाय थांब ना त्याला थोडं चालू दे. आणि गडी बाद झालेले आहेत. आणि आता फलंदाज झाले आहेत ते जग्गू जुने जाणते फलंदाज आहेत ते जगदीश भोईर.
जयदास भोईर नाही बोललो, जगदीश भोईर बोललेला आहे. बॉबी आर आर पाटील मला तरी वाटते काही टिप्स द्यायला जातात. पहिलं पण मयूरला टिप्स द्यायला जात होते, तसा मयूर षटकार मारत होता. काय माहिती ते चिठ्ठी त्यानेच दिली रे काय माहिती. टीम मॅनेजमेंट आहे ना, काय बोलू नाही शकत आपण. धावसंख्या झालेली आहे ती 23 आणि 2 गडी बाद झाले आहेत, ते पण 9 नंबरचे खेळाडू. 3 गडी बाद झालेले आहेत. 3 सॉरी 9 9 आणि 1. आणि सर बोलतील थोडेसे, जरा मी ब्रेक घेतो. थँक्यू. हॅलो थँक्यू डीजे. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना अतिशय सुंदर या ठिकाणी फटका. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, कारण या ठिकाणी कोणती चूक नाही आहे. आणि जगदीश भोईर आल्या आल्या बॅक टू डग आउट, पुन्हा परतीच्या प्रवासाला. यश योगेश दादा. आणि आता जगदीश भोईर बाद झालेले आहेत, काहीसा संघावर दबाव आलेला आहे. आणि आता येथील ते DBNचे रोहित आपले विराट कोहली, धनु मांगेला 18 नंबरचे खेळाडू आहेत ते. धनंजय मांगेला म्हणजे धनु मांगेला, अरे शॉर्टकट मध्ये समजून घे ना यार. तसे हैदराबादचे खेळाडू सुद्धा आहेत. इन होते का ते दोन्ही पण बसलेले आहे, पण साध्या ड्रेसवर आलेला आहे. डीजे वाजवती इच्छा पुरी कर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थोडीशी घाई केलेली आहे गौतम आणि बंधूनी, चांगले खेळत होते. आणि विराट कोहली आलेला आहे आपला, मांगेला विराट कोहली. तसं ते त्या दिवशी बँगलोर जिंकली, तरंग पण उलटा सुलटा पाय वरती खालती करून नाचला. जाम फटाकडे वाजवला त्यांनी. सगळं आलं. कोण राहिला देशावर आला काय बघ रे जरा, शाकाहारी कोण आला देशावर. पार्थवाला बाजूला तो आलाय बाहेर फेकाडलेला. आणि आता हॅट्रिक चेंडू आहे, काय बक्षीस लावणार का पमू? काय निघा, काय इच्छा नाही मिळते. हा 9 चेंडू 27. एखाद षटकार येतो का बघूया. चांगला खेळाडू आहे धनु मांगेला. आणि भिरकावले बाप्पा, जाम मोठे खेळाडू झाला आहे. बरं जरा उलटी फिल्डिंग करील हो. दोघे पण DBN लाईव्हचे. बघा 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 बघा, काय नाही का धावा धावणं पलापल. दोघे पण DBNचे आहेत. D आणि B दोघेच खेळतात. N म्हणजे आपला नारंगी. अरे सॉरी, आणि बॉलर पण तोच आहे. यांची मिलीजुली सरकार आहे. आणि आता 8 चेंडू 25 धावा. एकाच षटकार येतो का बघू. षटकारासाठी बक्षीस आलेलं आहे, ते नंतर सांगणार आहे मी. सर तुम्ही पण बोलायचं आहे, नाराज नका होऊ. आणि आलेला आहे आलेला आहे आलेला आहे आलेला आहे. आणि झेल सोडलेला आहे. इझी 2 धावा. अशा 2-2 काढा तरी आपल्या. ओके. आणि 3 धावा आलेले आहेत. आणि कीपर पण चालाक आहेत, फार जुने जाणते कीपर आहेत. आणि 7 चेंडू 22 धावा आहेत. काय कोणला पाणी बिनी घेऊन जाऊ शकता या ओव्हर नंतर. ओके 1 चेंडू बाकी आहे बाय. पाणी बिनी सगळं आम्ही पाणी पिऊन येऊ शकतो. सर बोला तर तुम्ही त्याला हा करता. या चेंडूवरती षटकाराची अपेक्षा असेल संघाला. फुलर लेनचा चेंडू होता या ठिकाणी ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न जोरदार. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. हो. आणि या ठिकाणी काहीसा कमी पडला, मात्र या ठिकाणी बॅक टू डग. हा कीपर आहे, दोन्ही जवळ गेला होता माटे 4-5 दिवस अगोदर, पण दोन्ही बाहेर आहे. इकडे जरा पोमू क्लिअर आउट बोला. 3rd अंपायरचा डिसिजन दिलेला त्याने. आणि षटक संपलेला आहे.
6 चेंडू 21 धावा असताना आता जयेंद्र काय होऊ नको. भावेश पाटील ते वरावर बोले वरावर मारतात. दुसरा आहे तो प्राप्त सॉरी पाटील ब्रदर्स प्रेम पाटील. आणि काय रा काय प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही नाव कला भाविता म्हणा. आणि चुकून कोणाचं नाव राहिले थोडंसं तसं मग आठवण करतो परत बोलतो. आणि 6 चेंडू मध्ये 21 धावा आणि गोलंदाज आहेत ते कोण र अर्पित पाटील. मलिंगा आहेत ते आपले मलिंगा तो पण युट्यूब लाईव्हचाच माणूस आहे. मलिंगा मला वाटते गेल्या मॅचला त्याने 1700 रुपये बक्षीस खाल्लेलं आहे. त्याचे 700 आमच्याकडे येऊ दे ना 1000 तुला ठेवून दे. गौतम पाटील लांबून आवाज येत आहे. ग्राउंड मध्ये जायचं नाही अख्खा दिवस चालणार नाही. काय रा एक षटकारासाठी 1000 रुपये नरेश पाटील. आणि आता सोन्याने एंट्री घेतलेली आहे. सोन्याचा बॉल बघूया षटकार जातो का. आणि 4 चेंडू 4-21. सर बोलायचं तुम्ही जर चांगले बोलता तुम्ही सर आमच्यापेक्षा. आणि आता चॅप्टर फलंदाज ज्याने बरेच काल गाजवलेला आहे तो आपला फलंदाज आशिष राजेश घरत मिरिंडा. चॅप्टर गोलंदाज आहेत ते बरेच त्याने पारितोषिक घेतलेले आहेत. आणि गाड लावले का रे बाप्पा. हा ते एकदम त्या गाड मुळे टाकील तर घरा तुला. त्याला गाडची गरज नाही तो स्वतः गाड आहे. त्याने भले भले बक्षिसं घेतलेली आहेत. मग पमू तू काय बघतो ठीक ते काही नाही. आणि नॉन स्ट्राईकसाठी आहेत ते आशिष घरात. त्याने लगातार 6 सिक्स मारलेले आहेत. 3-4 वेळा मारलेले आहेत त्याने. पण ते कोणाला माहिती नाही कारण तेव्हा युट्यूबला येऊन होतं ना म्हणून ते तसंच राहिलेलं आहे. थोडा लेट आहे. नरेशला त्याला माहिती नाही गौतमला मग माहिती नाही का त्याने 6 मारलेले आहेत. कधी कधी 3 वेळा त्याने 6 बॉलात 6 सिक्स मारलेले आहेत. आज आयुषला माहिती पडले म्हणून आयुष माझ्याकडे बघतो. क्या करू उसका. आणि काहीतरी राग होता मला वाटतं अंपायरला डायरेक्ट आउट दिलेला त्यांनी. अंपायर पण जाम बेकार जाम अभ्यास केला त्यांनी. आणि लेगचा अंपायर तर जामच बेकार आहे पण जरा साईडला गेला म्हणून धाव संख्या. आणि 3 चेंडू 21 म्हणजे 3 षटकार मारले तरी कोण लावणार आहे का बक्षीस. 4 षटकारासाठी 5000 रुपये वगैरे काहीतरी आठवण ते. त्याला जाऊन विचारता मान नको विचारू. आणि साईडला चालायचं ते. आणि प्रमू विचारतोय त्यांची मॅच कशी काय घेतली. अरे 2 गडी बाद झाले. गौतम गडी बाद झाला. बंधू गडी बाद झाला. मॅच तर जाणारच ना. चांगले खेळाडू आवड झाले तर बाद मॅच मागे जाणार आहे. अरे असू दे ना त्याच्यात बलाटे खेळाडू आहेत. मयूर मांगेला आहे. विलास पठाण आहे. दुसरा करण पाटील आहे. रंजन पाटील आहे. आणि मने आहे आमचा मने पंढरी शेठ. 2 कॅन माने त्यांनी किंगफिशरचा नाटक करू नको. रंजन जर त्यावर बघ रे जरा. तेच फिल्डिंग बारी करते हा बी बोलतो डाय मारणार तो. आणि इकडे आमच्यासारखे शब्द जरा चुकतात. आणि आता स्ट्राईक येतात अरे घे ना बाबा. 6 सिक्स कधी बघायला मिळणार गेला वाटतं यो काय रा. अंपेरो काय बोलू नाही तो. चालेल चला ऍडजस्ट करून घ्या टाइमपास नका करू. अरे त्याचा एक षटकार तरी बघा माझ्या राजेंद्र. 6 बोलून 6 षटकार त्याने 3 वेळा मारले. तुम्हाला माहितीच नाही अजून काय ते किती बोल रे. 2 चेंडू 21 धावा. जर पॅटरबॉम्बवर जर मारला तर तुम्हाला 1 षटकाराचे 12 धावा. आता सांगा अलाउन्स केला डायरेक्ट बोला चला
फक्त पेट्रोल पंपवरच पडला पाहिजे ना. मागल्यावर मारला तर डायरेक्ट 21 जावा. आताच अलाउन्स केलंय काय ते बोला. धीरज पाटील यार 2 दिवस बॅटिंग केली तर आपण 8 खेळतो आता आज. पेट्रोल पंप मागलोरी अरे काय नाही गेला यो. हे फिल्डिंग तर अशी दिवस खेळायला वाटते. अरे त्याला स्ट्राईक दिली ती बिचाराला. कोणा गाणं घेऊ आता नाही 12 वाजायला बाप्पा गाणं नाही. अरे ही काय विलासची होती काय धावतं का नाही विलास काय नुसतं काय. हा रे विलास धावणी ना रा 2 तास घालले त्यांनी हकाली येते इथं. पप्पी या विलासने 2 तास घालवलं हकाली येते इथं. याच्याच मुले मॅच रेली घाल काय रे बाप्पा मॅच घाली ना गपचूप साईडला रे. 1 बॉल 4 नाही करते तू म्हणा. ते दाखवू नको आता ठेव गपचूप. आता डब्बा आणला त्याने बॉडी बनवायचा. आणि शेवटचा चेंडू किती रे. जर हा चेंडू जर मागलवरीत मारला आपल्या सावट्याच्या देवळाजवळ तर 21 धावा तुम्हाला डायरेक्ट दिला जाया डायरेक्ट. पण या बोलर नको तोंड दाखवू नको या गावन डायरेक्ट गावावर द्या. आणि विजयी संघ झालेला आहे तो हितविक 24. त्यांचे हार्दिक स्वागत. सर जरा बोला तुमच्या भाषेत चांगल्यामध्ये. सगळ्यांना वारीला भेट तुझ्या बापाला. पोरे नारळी वाली सगळ्यांना वारीला भेट तुझ्या बापाला. पोरे नारळी वाली सगळ्यांना वारीला भेट तुझ्या बापाला. पोरे नारळी वाली सगळ्यांना वारीला भेट तुझ्या बापाला. अरे नाचो डीजे अब इस